आता मौका खेळाचा, ताकदीचा आणि जळगावची शान उंचावण्याचा. जळगावकर क्रिकेट प्रेमींसाठी एक मोठी खुशखबर. जळगाव क्रिकेट लीग 2026चा थरार उद्यापासून रंगणार आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने T20 स्पर्धेत 6 संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. क्रिकेट प्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरणार असून उद्यापासून सुरू होणाऱ्या या लीगमध्ये रोमांचक सामने पाहायला मिळणार आहे. मेहरून तलावाजवळील कांताईनगर जैन ड्रीम स्पेसेस येथे हा क्रिकेट महोत्सव रंगणार असून सध्या मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून यावेळी मैदानाच्या तयारीविषयी माहिती क्रिकेट लीगचे चेअरमन ॲडव्होकेट सूरज जहांगीर यांनी दिली आहे. जळगाव डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन तर्फे 2019 मध्ये पहिला पर्व जो आहे तो JCL चा तो आयोजित करण्यात आलेला होता. कोविड नंतर ते बंद झालंय आणि आता पुन्हा पर्व 2 म्हणून आम्ही जळगाव क्रिकेट लीग T20 सामन्यांची आता पुन्हा सुरुवात करत आहोत. एक नवीन ठिकाणी आणि एका मोठ्या आयोजनासोबत आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने आम्ही 18 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत जैन ड्रीम स्पेसेस मेहरून तलावाजवळ या ठिकाणी या टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं. जळगाव जिल्ह्यातील माननीय आमदार लोक आहेत आणि काही वरिष्ठ लोक आहेत जे आपल्या शहरातले आहेत, त्या सगळ्यांना आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. सोबत इथे काही लोकल ग्रुप्सला आपण परफॉर्मन्स करण्याकरता नवीन टॅलेंटला पण इथे संधी दिलेली आहेत. त्यांचे पण परफॉर्मन्सेस राहणार आहेत आणि त्याच्यानंतर सामन्यांची सुरुवात होणार आहे. करण्याचा उद्देश प्रथमतः हे आहे की आपल्या ज्या जळगाव शहरातील आणि जळगाव जिल्ह्यातील जेवढे पण आपले टॅलेंटेड खेळाडू आहेत त्यांना एक चांगला मोठ्या दर्जाचा प्लॅटफॉर्म क्रिएट करून देण्यात आलेला आहे इथे आणि त्यांनी या ठिकाणी त्यांचा परफॉर्मन्स दाखवून इथून पुढे त्यांना खूप महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे पण चांगल्या संधी मिळतील. त्या अनुषंगाने ही टुर्नामेंट एवढ्या मोठ्या प्रमाणात जी आहे ती त्यांच्याकरता आयोजित करण्यात आलेली आहे. पुनश्च त्याची सुरुवात जी आहे या पर्वाच्या मार्गाने आम्ही त्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न करत आहोत. 35 दिवसामध्ये तयार करण्यात आलेला आहे आणि मी सांगतो की रणजी ट्रॉफी खेळू शकतो आपण त्या लेवलचं हा मैदान जो आहे तो तयार झालेला आहे. सोबत आपण या ठिकाणी 6 लाईटचे हाय मास्टचे टॉवर्स लावलेले आहेत, 2 मोठे LED वॉल्स आहेत आणि IPLच्या धर्तीवरती जसा सेटअप असतो त्याचं त्याप्रमाणे या सेटअपची पूर्ण तयारी आम्ही या ठिकाणी करत आहोत. त्या अनुषंगाने सर्वांनी जास्तीत जास्त सर्वांनी खेळाडू मित्रांनी, परिवारांना, मित्रांना सर्वांना या ठिकाणी घेऊन यावे. या ठिकाणी हे टुर्नामेंट ऑर्गनाइज केलेली आहे. या मॅचेसला बघण्याकरता जवळपास 3 ते 4 हजार लोकांच्या बसण्याची आसन व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. पार्किंग व्यवस्थेसोबत आहे आणि त्यांच्या खानपानाची पण गोष्ट इथे आम्ही पूर्णपणे आयोजित केलेली आहे. तर या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची कमी नाहीये. आपण येऊन फक्त या टुर्नामेंट येऊन आपण बघावी आणि एन्जॉय करावी आणि आपल्या जळगाव जिल्ह्यातील जेवढे पण खेळाडू मित्र जे आहेत त्यांच्या दमदार कामगिरीला त्यांनी दाद द्यावी इकडे येऊन आमची तेवढीच इच्छा आहे. आणि विशेषतः हे टुर्नामेंट जे आहे हे निशुल्क आहे. सर्वजण या ठिकाणी केव्हाही येऊन हे टुर्नामेंट बघू शकतात. दिवसभरामध्ये रोज 3 सामने या ठिकाणी होणार आहेत. या टुर्नामेंटच्या आयोजनाकरता विशेषतः जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड यांचं खूप मोठं सहकार्य आहे. सोबतच जळगाव डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन जे आहे यांचं पण सर्वात मोठा वाटा याच्यामध्ये आयोजनामध्ये आहे. आमचे ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये मी या जळगाव क्रिकेट लीगचा मी चेअरमॅन आहे ॲडव्होकेट सूरज जहांगीर. माझे सहकारी मित्र हितेश पटेल हे जळगाव क्रिकेट लीगचे व्हाईस चेअरमॅन आहेत आणि या प्रोजेक्टचे कोऑर्डिनेटर माझ्यासोबत आता समीरजी गुळवे आहेत आणि प्रशांत विरकर देखील आहेत आणि वरुण देशपांडे हे इव्हेंट कोऑर्डिनेटर म्हणून आहेत. अशी आमची ही मॅनेजिंग कमिटी आहे. इतर सहकारी मित्र देखील त्याच्यामध्ये आहेत आणि त्या सर्वांच्या टीम वर्कने एवढी मोठी स्पर्धा जी आहे ती आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी BCCI चे अंपायर झालेले आहेत. हे पहिल्यांदा असं झालेलं आहे की कुठल्या जिल्ह्याने जिल्हास्तरीय एक मोठी टुर्नामेंट ऑर्गनाइज केलेली आहे आणि प्रथमतः त्याच्यामध्ये BCCI चे अंपायर्सचं पूर्ण युनिट इथे या टुर्नामेंट मध्ये अंपायरिंग करण्याकरता येत आहोत आणि त्याच्यामध्ये मैदानावरती नाही तर बाहेर देखील थर्ड अंपायर BCCI चे अंपायर्सच आहेत.